जय हिंद मित्रांनो, आपल्या टीच चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी की या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे, त्या परीक्षेचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे, किती उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि इथून पुढची जी प्रक्रिया असेल ती नेमकी काय असू शकते, या संदर्भामध्ये या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, पूर्ण माहिती डिटेल्स मध्ये पाहण्याच्या पूर्वी असे काही उमेदवार असतील की ज्यांना टीईटी ची परीक्षा या ठिकाणी देण्याची इच्छा आहे आणि येत्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा होण्याची शक्यता आहे। तुम्ही असाल किंवा तुमचे इतर जे ज्युनियर असतील त्यांना अजून ही परीक्षा पास करायची असेल तर त्यांच्यापर्यंत आपण हे जे रिकमेंडेशन आहे ते पोहोचवू शकता। यामध्ये तुम्हाला जे आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुमच्याकरिता टीईटीच्या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी, प्रत्येक विषयासाठी अनुभवी आणि तज्ञ शिक्षक, डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स, अनलिमिटेड व्ह्यूज, पीडीएफ नोट्स आणि महाराष्ट्रामधली सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची फॅकल्टी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी या ठिकाणी वेगवेगळे फॅकल्टीज, काही सब्जेक्टसाठी आपण दोन शिक्षक देखील या ठिकाणी घेतलेले आहेत। कारण एकमेव आहे की आपली प्रत्येक कन्सेप्ट जी आहे क्लिअर असणार आहे, क्लिअर व्हायला पाहिजे। व्हिडिओज डाउनलोडेड स्वरूपामध्ये देखील आपण या ठिकाणी पाहू शकता। 1 वर्षाची याची व्हॅलिडिटी देखील आहे आणि ही बॅच येत्या 20 जून पासून नियमितपणाने ऍप मध्ये सुरू होणार आहे। आता यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर आपण या ठिकाणी जे आहे प्ले स्टोर वरून मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि तयारीला सुरुवात करून देऊ शकता। ठीक आहे, आता जाऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। आपला महत्त्वाचा प्रश्न हाच आहे, ज्यांनी परीक्षा दिलेली आहे की सर आता पुढे काय, परीक्षा झालेली आहे, आता याचा निकाल कधी आहे। आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की यार सर ऑनलाईन परीक्षा होती ना, मग पटकन त्याचा निकाल लागायला पाहिजे। तरी देखील जे आहे काही प्रोसेस करण्याकरिता उशीर तर लागणारच आहे, कारण बरेच दिवस ही परीक्षा चालली, जवळपास 8 दिवस ही परीक्षा चालली, दररोज 3 शिफ्ट मध्ये ही परीक्षा चालली। मग सर्वांचं कॅल्क्युलेशन करणं आणि निकाल पब्लिश करणं त्याला थोडासा कालावधी लागणार आहे। याच्या पूर्वी देखील मी ज्या पद्धतीने प्रेडिक्ट केलं होतं, एक्झाम ज्या दिवशी झाली त्या दिवशी रात्री मी प्रेडिक्ट केलं होतं, त्याच पद्धतीने काही न्यूज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा, ही दिव्य मराठी मधली न्यूज आहे, आजच्या तारखेची न्यूज आहे आणि यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टेटचा निकाल। आणि हीच बातमी मी ऑलरेडी ज्या दिवशी परीक्षा संपलेली आहे त्या दिवशी रात्री सांगितलं होतं। आता तुम्ही म्हणाल सर न्यूजपेपरच्या कटिंगवर विश्वास ठेवू शकतो का, तर फुल्ली डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाहीये, पण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये व्यवस्थित देखील असतात है ना। म्हणजे परीक्षा परिषदेकडून जे आहे चौकशी केल्यानंतरही बरेच पत्रकार असे आहेत की जे बातम्या देत असतात, त्याच्यामुळे सगळ्याच बातम्या काही फेक असतील असं नाहीये। आणि यांचं जे म्हणणं आहे ते जेन्युइन आहे, म्हणजे आपण ज्या गोष्टी सांगतो आहे ते लॉजिकली बेसिसवर आपण ज्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवतो आहे त्या गोष्टी याच्यामध्ये दिसत आहेत। आता आणखी आपण थोडीशी बातमी बघूया आणि नंतर याच्या संदर्भामध्ये हे योग्य का आहे किंवा यांचं म्हणणं अगदी लॉजिकली का आहे त्याचं प्रूफ देखील दाखवतो। 2 मिनिटं तुम्ही थोडीशी प्रतीक्षा करा। या बातमीमध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलंय बघा। या बातमीमध्ये एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की 2,18,308 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्यांचे फॉर्म भरणे झाले होते ते जवळजवळ जे आहे राऊंड फिगर मध्ये सांगतो 2,36,000 उमेदवार होते। म्हणजे बरेच उमेदवार असे आहेत या ठिकाणी की ज्यांनी परीक्षा दिलेली नाही। आता त्यांची आपली कारणं असू शकतात, काहींचे डॉक्युमेंट नाहीये, कुणाला एक्झाम सेंटर मध्ये एंट्री दिलेली नाहीये, कुणाची सेम डे दुसरी एक्झाम आलेली आहे, कुणाचं सेंटर फारच दूरचं आलेलं आहे त्याच्यामुळे कुणी गेलेलं नाही, असे बरेचसे कारण याच्या मागे असू शकतात। ठीक आहे, आपल्या परीनं आणखी काही कारण माहिती असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। म्हणजे परीक्षा देणारे उमेदवार 2,11,000 आहे, राऊंड फिगर घेऊया। ठीक आहे, 308 उमेदवारांना सोडून देऊ। आता मागच्या वेळेस जे आहे भरपूर उमेदवार होते, आता कमी उमेदवार आहेत। त्याही पेक्षा जर आपण असं बघितलं ना 2,44,000 उमेदवारांनी परीक्षा दिली होती आणि त्यापैकी 2,16,000 उमेदवारांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं होतं, म्हणजे आकडा फार कमी होता। आता जर का 2,11,000 उमेदवारांनी परीक्षा दिली तर जवळपास 2 लाखच उमेदवार या ठिकाणी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करतील। आता हा आकडा का सांगतोय, कारण आपलं कॉम्पिटिशन लक्षात घ्या 2 लाख उमेदवारांसोबत आहे, हे आपण ग्रेड धरून चालायचं। ठीक आहे, आता पुढे त्यांनी या बातमीमध्ये काय सांगितलंय, काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की जी टेट परीक्षा झालेली आहे त्या टेट परीक्षेला 2,28,880 उमेदवारांपैकी 2,11,308 उमेदवारांनी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा दिलेली आहे।
आता या निकालाची उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि हा जो निकाल आहे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील जाहीर करण्याचे नियोजन आहे. ठीक आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 25 जिल्ह्यामध्ये तब्बल 60 परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आलेली आहे. या परीक्षेमध्ये उमेदवारांना इतर परीक्षांमुळे जे आहे परीक्षा देण्यास अडचणी येणार नाहीत याची काळजी परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी नियोजित वेळेमध्ये परीक्षा दिली. आता परीक्षेचा निकाल केव्हा ठीक आहे जाहीर होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात आहे. टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येते. त्यामुळे शिक्षण विभागाने या ठिकाणी टेट परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे ही बाब विचारात घेऊन जून महिना अखेर, आता शेवटचा पॅसेज आहे तेवढंच बघूया आपण, जून महिना अखेर किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टेट परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जोरदार तयारी देखील केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. आता हे बरेचसे जे पत्रकार आहेत ते परीक्षा परिषदेला सहजपणाने जाऊन येतात पुणे या ठिकाणी आणि त्यांच्याशी डिस्कशन केल्याच्या नंतर त्यांना मिळालेली जी माहिती आहे ती त्यांनी सांगितलेली आणि सेम टू सेम गोष्ट आपण देखील आपल्या मार्फत त्या ठिकाणी ऑलरेडी व्यक्त केलेली होती. आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो. या बातमीमध्ये तथ्य असू शकतं, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. हे बघा कुठे गेले, हा बघा, हा जो आहे ना एक निवेदन आहे, प्रसिद्धीसाठीचं निवेदन आहे. कधीच आहे माहिती का, टेट परीक्षा 2022 आहे. ठीक आहे, 22 आहे. आता 22 मध्ये काय झालं होतं, त्याच्या पूर्वीची जी परीक्षा आहे सगळ्या गोष्टी सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहे म्हणून हे तुम्हाला परिपत्रक दाखवतोय. तर सगळ्या गोष्टी सेम आहे म्हणजे काय, परीक्षा परिषदेने परीक्षा घेतली, IBPS मार्फत घेतली. आता तेच आहे, परीक्षा परिषदेने परीक्षा घेतली, IBPS मार्फतच घेण्यात आलेली आहे. आता यामध्ये जर का आपण बघितलं की मागच्या वेळेसची जी परीक्षा होती टेट परीक्षा 2022 याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान. म्हणजे आता जशी परीक्षा चालली ना तशीच परीक्षा चालली. ठीक आहे, या कालावधीमध्ये परीक्षा घेतली होती. आता याचा निकाल 24 मार्च 2023 ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हे निकालाचं परिपत्रक आहे. म्हणजे लक्षात घ्या 3 तारखेला शेवटचा पेपर होता, तिथून पुढे जर काय बघितलं तर 24 तारखेला निकाल देण्यात आलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे की यांना निकाल लावण्याकरिता 21 दिवस, ठीक आहे, 21 दिवस लागले होते. आता आपण ही त्याच पद्धतीने गृहीत धरतो आहोत की 21 च्या ऐवजी बाबा 25 दिवस लावा. 25 दिवस जरी झाले तरी देखील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया व्यवस्थितपणाने पार पडली जाऊ शकते. आणि मला थोडंफार लेट झालं तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे आता फार जास्त आपल्याला चिंता करण्याचं काम नाहीये, फार जास्त विचार करण्याचं काम नाहीये. फक्त इच्छा एवढीच आहे की नॉर्मलायझेशन व्हावं. ज्याला जे काही मार्क्स आहेत, रॉ मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतरचे अंतिम मार्क्स हे दाखवले जावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जो काही छोटाफार मोठा या ठिकाणी संभ्रम असतो तो दूर व्हायला पाहिजे. आता हे तरी येणारं काळच सांगेल की नेमकं या संदर्भामध्ये काय होतं. परीक्षा परिषदेने जर एखादं प्रसिद्धीपत्रक त्या संदर्भामध्ये काढून स्पष्टीकरण दिलं तर अतिशय उत्तम होऊन जाणार आहे. आता या संदर्भामध्ये जी आपण लॉजिक दाखवलेले आहेत, जी काही न्यूज दाखवलेली आहे, या संदर्भामध्ये आपल्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे त्याविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.